धावांचा डोंगर। नमस्कार, 8:30च्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहाटे त्रिनिदाद आणि टोबॅगो इथं पोहोचले। यावेळी त्यांनी भारतीय समुदायाच्या एका भव्य कार्यक्रमाला संबोधित केलं। या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करताना त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार अर्थात द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो हा प्रदान करण्याची घोषणा केली। सन्मानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आणि त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या लोकांचे मनापासून आभार मानले। भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅगो यांच्यातील संबंध हे केवळ राजनैतिक स्वरूपाचे नाहीत, हे वंश परंपरा, नातेसंबंध, त्याग आणि प्रेमाचे संबंध आहेत, असं ते म्हणाले। प्रधानमंत्री कमला जी के पूर्वज बिहार के बक्सर में रहा करते थे। कमला जी स्वयं वहां जाकर भी आई है। लोग इन्हें बिहार की बेटी मानते हैं। पीपल इन इंडिया कंसिडर प्राइम मिनिस्टर कमला जी एज द डॉटर ऑफ बिहार। यहां उपस्थित अनेक लोगों के पूर्वज बिहार से ही आए हैं। बिहार की विरासत भारत के साथ ही दुनिया का भी गौरव है। लोकतंत्र हो, राजनीति हो, कूटनीति हो, हायर एजुकेशन हो, बिहार ने सदियों पहले दुनिया को ऐसे अनेक विषयों में नई दिशा दिखाई थी। मुझे विश्वास है 21वीं सदी की दुनिया के लिए भी बिहार की धरती से नई प्रेरणाएं, नए अवसर निकलेंगे। त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय समुदायाचा प्रवास धैर्याचा आहे। ते या चिरंतन संस्कृतीचे दूत होते। त्यांच्या योगदानामुळे या देशाला सांस्कृतिक, आर्थिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या फायदा झाला आहे, असं सांगत त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय वंशाचे लोक भारतीय सांस्कृतिक मूळ आणि परंपरा जपत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली। हे बंध आणखी दृढ करण्यासाठी त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील भारतीय वंशाच्या लोकांच्या 6व्या पिढीला OCI कार्ड दिले जातील, अशी घोषणा पंतप्रधानांनी यावेळी केली। गिरमिटिया वारशाचं संवर्धन करण्यासाठी भारत सरकार अनेक उपक्रमांना पाठिंबा देईल, यावरही पंतप्रधानांनी भर दिला। पायाभूत सुविधा, डिजिटल तंत्रज्ञान, उत्पादन, हरित मार्ग, अंतराळ, नवोन्मेष आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातील भारताच्या वेगवान विकास आणि परिवर्तनाची रूपरेषा त्यांनी मांडली। गेल्या दशकभरात भारताने समावेशक विकासाला चालना देण्यात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे आणि 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। अंतराळातील भारताचं यश हे जागतिक स्तरावर असल्याचं ते म्हणाले। कि गरीबों को सशक्त करके, एम्पावर करके गरीबी को हराया जा सकता है। पहली बार करोड़ों लोगों में विश्वास जागा है कि भारत गरीबी से मुक्त हो सकता है। हम अब तारों को सिर्फ गिनते नहीं हैं, आदित्य मिशन के रूप में उनके पास तक जाने का प्रयास करते हैं। हमारे लिए अब चंदा मामा दूर के नहीं है। हम अपनी मेहनत से असंभव को भी संभव बना रहे हैं। भारत लवकरच जगातील 3 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होईल, असा विश्वास व्यक्त करत AI, सेमीकंडक्टर आणि क्वांटम कॉम्प्युटिंगवरील राष्ट्रीय अभियानं देशाच्या विकासाचं नवीन इंजिन बनत आहेत, असं त्यांनी सांगितलं।
UPI स्वीकारणारा या प्रदेशातील पहिला देश असल्याबद्दल त्यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोचं अभिनंदन केलं. कोविड महामारीच्या काळात वसुधैव कुटुंबकम हे भारताचं प्राचीन तत्त्वज्ञान प्रतिबिंबित झाल्याचं सांगत पंतप्रधानांनी प्रगती आणि राष्ट्रनिर्मितीच्या प्रयत्नात त्रिनिदाद आणि टोबॅगोला सातत्याने पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. 500 वर्षांनंतर रामलल्लाच्या अयोध्येत परतण्याचं इथल्या भारतीय समुदायानं मोठ्या आनंदानं स्वागत केलं असेल याची मला खात्री आहे, असं ते म्हणाले. 4,000हून अधिक उपस्थिती असलेल्या या भव्य कार्यक्रमात महात्मा गांधी सांस्कृतिक सहकार्य संस्थेच्या कलाकारांनी आणि इतर संस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.